खूप दम लागलेला आहे, पाणी पण संपत आलेलं आहे. जवळजवळ 1.5 तास झालं चालतोय आम्ही. आता मला कळलं ना आम्ही रस्ता चुकलोय का ट्रेकच एवढा लांब आहे. झोपलेला आहे आता डायरेक्ट. कासपटावरून जाताना काहीतरी लागले, मे बी कास तलाव आहे हा. व्ह्यू भारी आहे. किलोमीटर गाडी चालवून आम्ही वासोट्याच्या कॅम्प पॉइंटला पोहोचलेलो आहे. हे आमचे टेंट आहे तिथे, आणि हा टेंटच्या समोरचा व्ह्यू. तिकडे साऊंड सिस्टीम पण लावलेला आहे मस्तच. व्ह्यू कडक आहे. देसाईवाडा वासोटा टेंट कॅम्पिंग अँड रूम स्टे. छान. हा मॉर्निंगचा व्ह्यू बघण्यासारखा असणार आहे. म्हणजे पोर आलेले आता. अरे काय सांग, तोंड दाखव की. अरे हाय जय पण कसा आहेस? मी छान आहे, तू कसं आहेस? मी आहे मॅकी डिसूजा फ्रॉम यूएस. हाय. A few moments later. होय होय, पवायचं चाललंय. काय माहिती आहे ना, आता 6 वाजता पवायचंय. निघालो आता पवायला तलावात. चलो. सगळ्यांच्यातले फोटोग्राफर जागे झालेत. नाही येतो की लायसन्स सनसेट येतो की बाहेर. ठीक आहे चल. थोडी सागर निळाई, थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. ताट आलेला आहे. भरत, हाऊज रिॲक्शन? एक नंबर. आकाश कसा आहे? कशी हार्ट? The next day. मस्तपैकी चहा नाश्ता झालेला आहे आमचा आता. पोहे भारी होतं. एक नंबर. तर आता निघालो आम्ही बोटिंगला. इथून किती 1.5 तास बोटिंग करून किल्ल्यावर पोहोचेन. राईट. ओके, लेट्स गो. बोट रेड आहे आमची इथे. एका बोटीत काहीतरी 15-20 जण बसतात. हळू चला. हा घ्या, त्याला पण घ्या. ए मला पण जागा ठेवा. ऑन द वे टू वासोटा किल्ला.
किल्ल्यावर पोचलेलो आहे आम्ही. बोट पार करायचं चाललंय आमच्या आता. नमस्कार. बोट पार्क केलेलं आहे तिथं. आम्ही आता चेकिंगला निघालोय तिकडं. पडलो असतो आता. तर एंट्री केलेली आहे आता आम्ही इथं. इथं सगळी चेकपोस्टच्या चेकिंगसाठी थांबल्यात. ओके, 2 ठिकाणी चेकिंग आहे. पसरत ट्रेकिंगला चालू केलेलं आहे. अरे जयपाल हाय. हाय हाय जयपाल. थोडी वाट सोडून चारी बाजूला असं घनदाट जंगल आहे सगळं. ह्या ओढ्याला आता पाणी नाही आहे. मला वाटतं पावसाळ्यात लय भारी दिसत असणार हा ओढा. ओके, तर याच ओढ्यातून चालू जायचं वाटतं आम्हाला. तर रविवार असल्यामुळे वासोटी भरपूर गर्दी आहे. आणि ते गर्दी बघता आम्ही आमचा प्लॅन थोडासा चेंज केला आहे. तर आम्ही पहिला नागेश्वर करून त्यानंतर वासोटी किल्ल्यावर जाणार आहे. जवळजवळ 1.5 तास झालं चालतोय आम्ही. आता मला कळलं ना आम्ही रस्ता चुकलोय का ट्रेकच एवढा लांब आहे. आमच्यासोबत एक गाईड पण होते, पण ते गाईड दुसऱ्या रस्त्याने गेलेत. आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलोय. आता आम्हाला माहित नाही जायचं कुठं. तर बसलो आम्ही दुसऱ्या ट्रेकरची वाट बघत. त्यांच्यासोबत जाईन आता. रोड नाही तिकडे वाट आहे. असं वर हे नाही, रस्ता नाही. चालू जायचं का सर? चालतं जायचं. अशी दगड नाहीत ना? नाही त्यातनं वाट आहे. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. झोपलेला आहे आता डायरेक्ट. दमलेली थकलेली पोरं. महादेव. तर जवळजवळ 100 ते 150 फूट वरती आहे आम्ही. आणि इथं आम्हाला एक विहीर सापडलेलं आहे. आणि या विहिरीतलं पाणी पिण्यासारखं आहे. एक बाटली राहू दे मरी. ते 3.5 तास ट्रेक चढून आम्ही नागेश्वर मंदिराजवळ पोचलेलो आहे.
हा सगळा रस्ता आहे नागेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी. कडकडनं चालत जायचं तिकडं. जवळजवळ 2.5-3 तास चालून आम्ही ह्या मंदिराजवळ पोचलेलो आहे. नदी क्षेत्राच्या पात्रातून दगडगोटे तुडवत आलेलो आहे. खूप दम लागलेला आहे, पाणी पण संपत आलेलं आहे. पण इथं पोचल्यावर जो आनंद आहे तो शब्दात सांगणारा नाही आहे. कडक कडक त्यामुळे ट्रेक हा जबरदस्त झालेला आहे. मस्तच. व्ह्यू पण असा आहे म्हणजे वर्थ इट. 3.5 तास. वारीच्या हवेली तयार झालेली बाबा तो पोच दिलेला आहे ना भरत. थोडी बॉडी झाली ना मग टाकू. सो फायनली नागेश्वर मंदिरात पोहोचलेलो आम्ही. तर एका गुहेत बांधलेलं आहे सगळं. काय बरोबर वरून त्या पिंडीवरती पाणी पडतंय. तर जिथे आम्ही राहिलेलो त्यांनी आम्हाला अख्खा मसूर आणि चपाती अशी पॅक करून दिलेली आहे. वेळाने असा प्लेन रस्ता लागलाय, बघून भारी वाटलं. मी त्या मंदिरापासून इथपर्यंत चालत आलेलो आहे. असं एवढं लांब, अजून खूप लांब जायचं आहे. नाही पण मे बी आम्हाला तिकडेच जायचं आहे. तेवढा लांब आहे ते. होतं की इथं जायचं आहे, पण आम्हाला ॲक्च्युली इथं जायचं आहे. नागेश्वर मंदिर होतं आणि आता आम्ही इथे आहे, वासोटे किल्ल्याकडे जातोय. तर ह्याला म्हणतात जंगल ट्रेक. आता जंगल ट्रेक चालू झालेला आमचा इथून. आता घनदाट जंगल आहे, घनदाट. फायनली वासोड्याच्या रस्त्याला लागलो आम्ही. आता इथून वासोटा किल्ला ट्रेक करेन. जे आमच्या सोबत होते बोटीत ते वासोटा किल्ला ट्रेक करून खाली आलेत. आता आम्ही वर निघालोय वासोटा किल्ल्याकडे. खूपच खडा ट्रेक आहे. आणि आम्ही वरती 2:15 वाजले. आता सकाळी 9 वाजल्यापासून चालायला चालू केलेलं, अजून चालतोयच. सो हा आता आमचा शेवटचा पॉईंट आहे. तिथे किल्ल्याचं शेवटचं टोक आहे, तिथून किल्ला चालू होतोय. आम्ही निघालो होतो तिथे. सो फायनली किल्ल्याचे बुरुज लागलेत आम्हाला. पुढचं मंदिर होतं, तिथून आम्ही आता हा व्ह्यू वासोट्यावरून काढतोय. तर एवढ्या लांब चालत आलो आम्ही तिथून. ग्रुप काढू इथे सगळी सोबत उठा, म्हणजे उठल्याशिवाय होणार नाही सांगते. वासोटा किल्ला.
वासोटा किल्ल्यावरचं हनुमानाचं मंदिर आहे. जय बजरंगबली. जय बजरंगबली. आता किल्ला उतरायला लागलो खाली. अकॉर्डिंग टू माय वॉच 16 किलोमीटर चालू आहे मी आतापर्यंत. त्यापेक्षा उतरते लवकर, पण उतरणं एवढं सोपं नाही आहे. सगळी घसरण आहे, माती आहे, लाल माती घसरत्या. असं घसरते. बरे गोवा कापू का तुझा इकडे? तर फायनल आमचा मित्र आलेला आहे. भैया आगे जाओ बहुत दम है यो टाक. तर याच वाटेवरून आम्ही नागेश्वर मंदिर बघून आलेलो. एक नारळासारखं दिसणारं झाड भेटलंय, पण त्याची पानं त्रिकोणी आहेत. बरंच गोळ्याचं घेतलास का? आता पाय माझे बेंड व्हायचे बंद झालेले आता सरळ पाय पडायला लागले. पोरांचं पाय चालवणं झालं तसं माझं पण चालवणं झालं. पण सांगा मी काय म्हणतोय, आपण एवढा उशीर खाली उतरायला लागलोय असं तर नाही ना की सगळीच लोक चुकलेत. आपण डायरेक्ट कास पटाला उतरणार आहे. खास पटाला उतरणार आहे. ठीक आहे. आता पाणी दिसलंय आम्हाला. ये खुशी अब शब्द में पता ही नहीं जा सकती. सेम डायलॉग आहे ना 4 व्लॉग मध्ये चिपकव. ओके, तर ह्या साईडचा रस्ता आहे तो थेट वासोटा किल्ल्यावर जातो, आणि ह्या साईडचा जो रस्ता आहे ज्या रस्त्याने आम्ही सकाळी गेलेलो तो नागेश्वर मंदिराकडे जातोय. खूप फिरलो राव, खूप. आमची पोरं पाण्यात पाय सोडायला गेलं जातं. चालून आलोय आता, पाण्यात पाय टाकून भारी वाटायला लागले. मस्त वाटतंय आता, गार गार पाणी एकदम भारी वाटतंय. ही सगळी पोरं पाण्यात पाय टाकून बसलेत आपले मस्तपैकी. आता आम्हीच नाही, बाकी सगळे बसलेत. सो ऑलमोस्ट एक संपलेला आहे आमचा. आता बोटीकडे निघालोय. बोटीतून बसून परत रिसॉर्टकडे जाईन, तिथून अजून करायला जायचं आहे. गेर आहेत का संकेत याला? त्याला गेर आहे तर खाली आहे. बोट सुरू झाली नेहमी पाण्यात गेली की बोटमधून उतरून खाली जाऊन गेर टाका. अरे वा, कुठून म्हणजे तुम्ही शिकलात कुठून? ते ऑक्सफोर्ड मधून आम्ही IIT बॉम्बे. नाही, ते किरकोळ आलं डायरेक्ट ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मलकापूर. जकीनवाडी. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी जकीनवाडी. DJ मलकापूर शेवट. तर अकॉर्डिंग टू माय वॉच आपण 20 किलोमीटर चाललोय. अप्रॉक्सिमेटली जरी काढायचं म्हटलं तरी एक 17-18 किलोमीटर तरी चाललोय आम्ही आता. पाच बोट ढकलले मी. तर आमच्या बोटीला चालायचं निघालेलं होता, बसवलाय आता. बाय बाय वासोटा. जय महादेव. जय. बाय बाय वासोटा. बाय बाय बोट. चालू झाले आमचे आता. सॉरी असं करते पोरं, म्हणून असं कुठं वाटत नाही. संख्या